कसं रेग्युलर कॉन्टेंट करणं सोपं नाही आहे, समजलं मला आता. नमस्कार शेठ. चिऊ बाय. मग कशाला आलीस? कसं काय मंडळी, मी साहिल रमेश खोपकर स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, साहिल खोपकर ब्लॉग्समध्ये. सो कन्सिस्टन्सी चालली चांगल्या प्रकारे. कालचं झालं आपल्या डिलिव्हरीचे ऑर्डर. सो आता म्हणजे ऑर्डर्स रेडी झाल्यात. काही ऑर्डर्स ज्या इकडच्या होत्या मुंबईच्या ते डिलिव्हरी करून झालेत. बट येते आहे ना, ह्याच्यात काही आहेत ज्या कुरिअर करायचे. सो ते आता मी कुरिअर करायला बघतो आहे, म्हणजे जातो आहे. त्या गोष्टी एक अहमदाबादचे, एक नालासोपाऱ्याचे. सो ते कुरिअर करणार आहे. एवढं लांब सारखं ट्रॅव्हल नाही करू शकत. आणि नालासोपाऱ्याचं सॉरी बाबा, म्हणजे ते ॲड्रेस दुसरं आहे. म्हणजे इथं दादा तिकडे ना, तुम्हाला माहिती नाही तिकडचं, तिथं कुरिअरच बेस्ट पडतं. कुरिअर जास्त काय नाही. आणि एक तिरुपती कुरिअर म्हणून आलं, ते बेस्ट वाटते मला. बिकॉज ऑफ लास्ट टाईम आम्हाला 4-5 दिवस वाटले जाईल अहमदाबादला. दुसऱ्या का तिसऱ्या दिवशीच पोचलं आणि मला फोन आला की ऑर्डर पोचली म्हणून. सो तेच बेस्ट आहे. सो ते त्याच्यासाठी जातो आहे. आणि ओके, आणि एक 6 तारखेला एक चांगला सरप्राईज आहे आपल्यासाठी. तो मी सांगणार नव्हतो, बट सांगून टाकतो आहे. आता मला ते एक उत्सुकता आहे. सो 6 तारखेला सरप्राईज आपल्यासाठी काय आहे ते. आणि तुम्ही जर ब्लॉग कालचा बघितलाच असेल तर लाईक वगैरे करत राहा. आणि तसंच इंस्टाग्रामला आपला कलेक्शन ऑफिशियल हा जो अकाउंट आहे त्याच्यावरती जाऊन फॉलो करा. आणि त्याच्यावरती अजून आपल्या पोस्ट येतील की ज्या डिझाईन्स बनवल्या गेलेल्या आहेत. आम्हाला थोडं फ्री टाईम भेटत नाही की आम्हाला आमचे डिझाईन्स बनवायला, बिकॉज ऑफ समोरून ज्या डिझाईनच्या ऑर्डर्स येतात त्याच्यामध्ये तो टाईम निघून जातो. कारण का डिझाईन बनवायला वेळ लागतो. ते बनवल्यानंतर मग ते प्रिंटिंग वगैरे ते करून डिलिव्हरीचं सर्व बघायला लागतं. त्याच्यामध्ये खूप टाईम निघून जातो. सो टाईमच भेटत नाही आमचं स्वतःचं डिझाईन बनवायला. हा नॉईस इग्नोर करा. सो लेट्स गो, जाऊया. बॅग तीच आहे, बॅग जास्त भरली नाही. दोनच ऑर्डर्स आहेत. तो फक्त बॅग घेऊन जातो, काय करू, कुठे ठेवू. सो जाऊया, लेट्स गो, जाऊया, ते करूया. आणि दुसरं काय असेल ते काम होतं. लेट्स गो. हा तिरुपती कुरिअर सर्व्हिसेस एकदम ट्रस्टेबल. आणि ह्या ज्या गाड्या दिसतात ना, माझ्या काकांच्या शोरूममध्ये SD मोटर्स ठाणे, तो तिकडचे आहे रिलॉक्स दिसली वगैरे. जर कोणाला पाहिजे तर आंबेडकर रोडच्या इथे जाऊन आपलं शॉप आहे. यमाचं वगैरे ना त्याच्यात त्या लाईनमध्ये. आणि हे सर्व्हिस आहे तिरुपती कुरिअर सर्व्हिस. बंद करतो, कुरिअर करतो. थोडंसं काय नॉर्मल लिहायचं असं की कुठे कुठे डिलिव्हरी द्यायची, जास्त काय नाही. तिथे काय दाखवणार नाही, कारण का मला थोडंसं शाळा आहे अजून तर एवढं लोकांमध्ये नाही आहे. अजून लोक बघतात. सो जातो, कुरिअर करतो. आणि कुरिअर झालं. हेल्मेट घेऊन इथं थांबलं. कारण ही गाडी आली यांची कुरिअरची. सगळं साहित्य वगैरे बघा आलं आहे. कुरिअर वगैरे झालं ना, नालासोपाऱ्याचं पण झालं, हे पण झालं. ते सांगतात 2 दिवस एक्स्ट्रा, बट ते टायमात जातं. चांगली गोष्ट आहे, म्हणून मी इथं येतो. कमी पैशामध्ये आपण चार्जेस घेतो. बिकॉज ऑफ स्टार्टिंगला पूर्ण गेलं नव्हतं, पण चार्जेस घेणं भाग आहे. कारण का ते चार्जेस तेवढं जातं, लांबपर्यंत असतं ते. कुरिअर चार्जेस पण ॲड असतात आपलं. आता ही गाडी निघाली की निघेल. थोडंसं एक काम आहे, ते एक काम करूनच डायरेक्ट घरी जाईन. आणि मग लॅपटॉपवरती काय काम असेल ते बघूया. अजून आज डिझाईन्स पण म्हणून पाठवायचे पोस्टिंगसाठी, तर ते काम आहे. सो लेट्स गो. रेग्युलर कॉन्टेंट करणं सोपं नाही आहे, हे समजले मला आता. माहिती आहे मला सोपं नाहीच आहे, अजून ऑलरेडी माहिती होतं. आता काही येते मी त्याच्यात कुठे गेलो बाई रे. हां, ह्याच्यात आहे ना, ह्याच्यात ती सॅक बॅग आहे. त्याच्यात माझे काही ऑर्डर्स आहेत ज्या गावी जाणार आहेत. काही एकजण गावी जाते माझे फ्रेंड्स. सो त्याच्याजवळ देतो आहे तो, म्हणजे तो देईल गावी. आणि मग माझ्या मम्मीकडे द्या आणि मम्मी देऊन टाकेल ज्यांच्या आहेत. सो त्या काही तर मी आलो. माझं ते एक दुसरं काम झालंच नाही. सो मी आलो घरी. थोडासा काम लॅपटॉपवरती केला मी. त्यावर शूट करायचं माझं जाऊन गेलं. लॅपटॉपवरती माझं काम चालू होतं, मी ते काम वगैरे केलं. आणि मग थोड्या वेळाने परत माझं काम वगैरे होतं ते बाहेर जाऊन परत देऊन मग आता परत ह्या कामासाठी जातो. म्हणजे कामातच आहे, म्हणजे आराम नाही आहे. सो लेट्स गो, हे जाऊया, हे येऊया. आणि थोड्या वेळानंतर डायरेक्ट किंवा आय थिंक सो तिथे केलं तर शूट करेन, जर नाही केलं तर डायरेक्ट घरी येऊन करेन. सो लेट्स गो. ठीक आहे, उशीर झाला. देख रे गाईज, खाली करून आलो. त्या दिवशी केवढं होतं आणि आता बघा केवढं आहे. खाली करून आलो फायनली. आलं की नाही, खाली करून सगळं झालं. तर नवीन ऑर्डरसाठी द्या, पुन्हा नवीन दिवस आहे. आलो घरी, आता जातो जसं फ्रेश होतो, फ्रेश. गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. करता वर्ता विघ्नाची, निर्वी पूर्वी प्रेम कृपा जया.
गाईज मी आलं आहे जान्हवी यांच्याकडे 15-20 मिनिट सुट्टी आहे. आज पाण्याचा शेवटचा दिवस होता. सो आज पुरणपोळी वगैरे मस्त काय घरी जेवण होतं. सो त्यांना थोडंसं द्यायला आलं मावशीवरले देऊन ये. सो येईल माझ्या मला वाटतं तरी मामा वगैरे काहीतरी येतील पण फोन खाली जा. अरे हाय चई बाय चई. ओ अभ्यास करतेस तू? म्हणलं अभ्यास नाही करत आहे मावशी. येस येस डेली व्लॉग्स. आपली बारकी कुठं आहे? नमस्कार शेठ. चिऊ बाय. मग कशाला आलीस? कशी होती? तुझी घातलीस साईज बरोबर झाली? बरोबर आहे. तुला पण बरोबर आली. आमची चिऊ राहिली. चिऊ मी तुझ्यासाठी स्पेशल डिझाईन बनवेन. नको टेन्शन घेऊ तू. हा हा येडी बोलला. नाईट ड्रेस चिऊ व्हायरल आहे. चिवला पण आता टी शर्ट करायचं आणि मला पण एक टी शर्ट करायचं. तुला का म्हणून भाई? चिऊ तुला फक्त ना तुला नव्हते म्हणून. हा व्हाय यू ए 1 पे 1 फ्री नहीं होता. 1+1+1 3 हो जाता इधर. हाँ ये देख 14 आ गया. प्रसाद वाटा नहीं आ गया. कुठले आत्याने स्टेटस ठेवलं ते ना? ऍक्च्युली कसं आहे माहितीये का ते डिलिव्हरी नाही झालीत कस्टमर पर्यंत. तुझे झाले ना मग ते इंस्टाला तू स्टोरी केलीस तर ती आम्ही टाकणार. हे फोटोशूट तू कुठे करतो? बैकग्राउंड हम नहीं वो थोड़ा सा सीक्रेट है. वो कैसा बिजनेस है ना हम किसी को नहीं बताते. किसी ने कॉपी कर लिया तो ऐसा ऐसे केलं. हाँ खड्ड्यात जा. खड्डा कुठे आहे? मला पहिला खड्डा दाखव जिथं जायचं तुला. आपण ती बघितलेली तीच आहे YouTube. ती आपण गुगलवर केलेली ती आहे की तू बनवलीस. कुठली डिझाईन? ती माझी पेंटिंग. फोटो काढलाय आणि त्याला ॲज अ कसं बनवलंय की हे म्हणतात ना की प्रोडक्ट असतो ना आता आपण इंस्टाग्राम किंवा फेसबुक बोलतोय काय रे दलित. ॲमेझॉन फ्लिपकार्टवरती माहिती आहे ना ते प्रोडक्ट कसे DSLR मधून फोटोशूट करून टाकलेले असतात. म्हणजे आपल्याला दिसतं की असं असं आहे. तशा प्रकारचं ते मी बनवलं. एक्झाम्पल दाखवू तुम्हाला? माझ्याकडे आहे. तुम्हाला यांना सांगितलं मी कर्ण कलेक्शन ऑफिशियल इंस्टाग्रामला जायचं तिथं कमेंट करायचे मेसेज करायचा आनंद भेटून जाईल. बरोबर ना? कसं कसं ही आमची फेमस ट्यून आहे आणि सई अजूनपर्यंत एकच ट्यून शिकते. किती महिने झाले? ठीक आहे चलो बाय बाय. बाय 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 बच्चू. चल बाय चई. बाय बाय बाय. मला लावूया घरी. तो काही सर्व काही झालं आणि जेवण वगैरे आलो. जेवण वगैरे आलं आणि तुम्हाला माहिती आहे जेवणाचे वगैरे व्हिडिओज काही व्लॉगर्स जे डेली व्लॉगमध्ये टाकतात. सो मला ते आता नाही जमत आहे जास्त. म्हणजे एकदम पण मी हे होत नाही प्रो नाही झालो त्या लेवलचं. चांगलं ते होईल हळूहळू. चाललं आहे आपलं चांगलंच कन्सिस्टन्सी चाललं आहे. सो आजचा व्लॉगचं थोडंसं ना मला कॅप्शन आहेत. मला डेली व्लॉगमध्ये काय होतं जे लिहितात ना हेडलाईन कॅप्शन ते थोडंसं लिहिताना ना लई विचार करायला लागतो. समजत नाही काय लिहू आणि काय नाही. सो आजचा व्लॉग इथेच एंड करतो. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. स्टे सेफ स्टे राईट. बाय बाय.